जय शिवराय, जय शंभूराजे. नवीन व्हिडिओमध्ये मी कृष्णा सावंत आपले सर्वांचं स्वागत करतो. तर आत्ता बलिदान मास सुरू आहे. तर बलिदान मासानिमित्त बलिदान भूमीमध्ये फलटण तालुक्यातील शंभू भक्त आज समाधीवरती नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. तर मी कृष्णा सावंत आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण येऊन पोहोचलेलो आहे. या भूमीमध्ये येऊन पोहोचताच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचे प्रवेशद्वार पाहायला मिळते. तर या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये येतो. छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस आतोनात हाल करून याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना ठार करण्यात आले होते. तर या ठिकाणी आपण पुढे चालत आल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्ण आकृतीच्या असणाऱ्या पुतळ्याचे किंवा स्मारकाचे दर्शन होते. तर आपल्या समोर बघू शकता की भव्य पराक्रम आणि पराक्रमी कालकीर्द आपल्या 9 वर्षाच्या कालकीर्दीमध्ये औरंगजेबाला पळू की सुळसे करून सोडणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजीराजे. तर छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांची समाधी देखील याच परिसरामध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कवी कलश यांचे देखील क्रूर औरंगजेबाने यांचे देखील याच ठिकाणी हत्या केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी समोरच आपल्याला काही शंभू भक्त आपल्यासोबत आलेले आहेत. ते देखील आपल्याला पाहू शकता. तर आपण आता छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पाहू शकता. समाधी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपण देखील शांतता राखली पाहिजे. तर मित्रांनो याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेबाच्या आदेशानुसार 11 मार्च 1689 साली छत्रपती संभाजी महाराज यांचे शिर कलम करण्यात आले आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दगदगता आणि हिंदवी स्वराज्याचे असणारे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी याच ठिकाणी आपला देह ठेवला आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे शरीराचे तुकडे करून क्रूर औरंगजेबाने भीमा भामा इंद्रायणी नदीच्या संगमावरती टाकून देण्यात आली. मध्यरात्री झाल्यानंतर जनाबाई नावाची पटीन वडूबुद्रुक गावातील या महिलेने गावातील काही गावकरी गोळा करून छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराला अग्नी दिला, अग्निसंस्कार केले. तर याच पुण्य ठिकाणी आपण या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. तर वडूबुद्रुक गावात देखील छत्रपती संभाजी महाराजांची ज्या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी संभाजी महाराजांची ही दुसरी समाधी आहे. तर या ठिकाणी देखील आपण नतमस्तक होऊया. तर या कुठलेही दर्शन नाही घेतले तरी चालेल, पण या ठिकाणी मात्र जरूर वर्षातून एकदा तरी या समाधीवरती नतमस्तक होऊया.